पुणे महापालिकेचे तब्बल 300 सफाई कर्मचारी इंदोरमध्ये दाखल झाले आहेत। इंदोर शहर खरं तर भारतात सलग 7 वेळा पहिल्या क्रमांकावर आहे आणि तेही स्वच्छतेसाठी। याचं कारण म्हणजे आपण जर पाहू शकतो तर कचरा व्यवस्थापन हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्यामुळे इंदोर हे शहर इतकं स्वच्छ राहिलेलं आहे। मी सध्या इंदोरमधल्या एका परिसरात आणि ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर नगर निगम म्हणजेच महापालिकेकडनं जी कचऱ्याची गाडी घेण्यासाठी येते, याच्यात वर्गीकरण करण्यासाठी जसं आपल्या पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये आपण जर पाहिलं तर ओला आणि सुका कचरा असतो, तशाच प्रकारे या गाडीला सुद्धा गीला कचरा और सुका कचरा असं दोन्ही विभाग जे आहेत ते टाकण्यात आलेत। मात्र या गाडीला आणखी 2 क्लासिफिकेशन आपण जर पाहिले तर ते अतिशय इंटरेस्टिंग आणि तेवढेच महत्त्वाचे असतात, ते म्हणजे सॅनिटरी कचरा आणि इलेक्ट्रॉनिक कचरा। आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी सगळे कचरे एकत्रित करून गाडीमध्ये टाकण्याची प्रथा आहे, मात्र ह्या प्रथेला कुठेतरी मोड टाकत आपण जर पाहिलं तर जे वर्गीकरण आहे, डोमेस्टिक हजार्ड वेस्ट असेल, सॅनिटरी कचरा असेल, इलेक्ट्रॉनिक कचरा असेल, असे विविध क्लासिफिकेशनने ही सगळी गाडी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि जेणेकरून नागरिकांमध्ये देखील प्रबोधन होतंय की सगळ्या कचऱ्याचे प्रकार वेगळे आहेत आणि ते कचरा जो आहे तो एकत्रित कुठेतरी टाकू नका, जेणेकरून व्यवस्थापनाला त्रास होईल। आणि त्यामुळे या गाडी जी आहे ती प्रत्येक घरोघरी जाते आणि त्यानंतर कचऱ्याचे वर्गीकरण केलं जातं आणि त्यानंतर हा कचरा जो आहे तो पुढे प्लांटमध्ये जातो। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, इंदोर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।